मराठा रिजर्वेशन को हासिल करने के लिए मराठा समाज के कई अफराद ने अपनी जानों की कुर्बानियां पेश की थी। साबिक बीजेपी हुकूमत ने बराए नाम तो सही लेकिन मराठा रिजर्वेशन को मंजूर कर लिया, लेकिन अमली तौर पर मराठा समाज सरकारी जायदादों और स्कॉलरशिप में इससे फायदा हासिल नहीं कर पा रहा है। इस ज़िमन में मराठा रिजर्वेशन को अमली तौर पर नाफिज कराने की मांग को लेकर एक प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया। ये प्रेस कॉन्फ्रेंस वीआईपी रेस्ट हाउस में मुनक़िद हुई। इस प्रेस कॉन्फ्रेंस में मराठा समाज के जिम्मेदारान ने मीडिया के रूबरू मराठा रिजर्वेशन से मुतालिक तमाम चीज़ों पर गुफ्तगू की। आमची विनंती अशी आहे की मराठा समाजाचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते तात्काळ राज्य सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे। सारथीचा प्रश्न असेल, सारथीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने जाहिरात देऊन बोलवलं होतं, ॲडमिशन्स घ्यायला लावलं होते, त्यांच्या भरोश्यावर विद्यार्थ्यांनी शिक्षण सुरू केलं। त्यांच्या खात्यामध्ये 4 महिने झाले अद्याप पैसे आलेले नाही, तारात होताना पैसे मिळाले नाही। त्याबाबत सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे। राज्य सरकारने तात्काळ हिंगणघाट, कोपर्डी, हैदराबाद, दिल्ली अशा ज्या घटना वारंवार होत आहे या घटना रोखण्यासाठी एक वातावरण तयार करण्यासाठी 60 दिवसाचा कायदा करावा। 60 दिवसाच्या आत नराधमांना फाशी व्हावी अशी मागणी आम्ही केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये राज्य सरकारने सरकारच्या वतीने पैसे द्यावे आणि बँकांना टार्गेट द्यावं, जेणेकरून मराठा समाजाचा तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो। मराठा आरक्षणाची लढाई चालू आहे, त्यामुळे समाजाच्या वतीने बाजू मांडते, परंतु राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेणार त्याबाबत राज्य सरकारने स्पष्टता द्यावी। अशा विविध मागण्या मराठा समाजाच्या आहे, ते आम्ही राज्य सरकारला आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आणि योगायोगाने नांदेड जिल्ह्याचे आमदार आदरणीय अशोक चव्हाण साहेबच आता विधिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहे, त्यांनाही नम्र विनंती आम्ही करायला आलो आहे की आपण मराठा समाजाच्या प्रश्नांच्या बाबत गांभीर्य दाखवावं।